नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रतीक गव्हाणे इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलवर. आजचा आपला चर्चेचा विषय आहे तो म्हणजे सरकारने नुकतीच केलेली घोषणा वन स्टेट वन RRB. आता मित्रांनो, पहिले भानगड काय आहे हे लक्षात घेऊ. वन स्टेट वन RRB ह्या घोषणेमागचं कारण काय आहे, हे का बरं सरकार करत आहे, याचे काही फायदे आहेत का, याचे काही चॅलेंजेस आहेत का, वन स्टेट वन RRB केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी चालना भेटू शकेल, ग्रामीण भागात काय बदल होऊ शकतील आणि मुळात RRB म्हणजे काय, ह्या सगळ्या विषयांची चर्चा आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेऊया की बाबा 1 मे 2025 पासून एक राज्य एक RRB, वन स्टेट वन RRBची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली. आता ही घोषणा करण्यामागे अर्थ मंत्रालयाचं काही कारण आहेत का, की बाबा याच्यातून फायदा काय होणार आहे? तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्यातून होणारा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे RRBचं आर्थिक मजबूतीकरण याच्यातून होणार आहे. प्रत्येक राज्यामध्ये 2-3 RRB, 4 RRB छोट्या छोट्या ठेवण्यापेक्षा एका राज्यासाठी एकच RRB ठेवणं, एकाच ठिकाणावरून पूर्ण राज्यातला ग्रामीण भागामध्ये बँकिंग व्यवस्था चालवणं हे तुलनात्मकदृष्ट्या अधिक सोयीचं आहे, हे सरकारच्या लक्षात आलं. हा फायदा सरकारच्या लक्षात आला म्हणून सरकारने RRBच्या विलिनीकरणाचा निर्णय घेतला, ज्याच्यातून RRBचं आर्थिक मजबूतीकरण होणार आहे. ह्या RRBचं याच्यातून आर्थिक सक्षमीकरण देखील होणार आहे, कारण 4 छोट्या RRBंकडे थोडे थोडे पैसे असण्यापेक्षा एकाच RRBकडे जर जास्त पैसे जमा असतील, जास्त भांडवल जमा झालं तर त्याद्वारे ते जास्तीत जास्त कर्ज ग्रामीण भागामध्ये देऊ शकतील. ग्रामीण भागामध्ये पैशाचा पुरवठा वाढेल, मागणी वाढेल, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना भेटेल. आणि त्याचबरोबर ह्या विलिनीकरणामागचं अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे की RRBवरती जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च होत आहे 4 वेगवेगळ्या, त्यापेक्षा एकाच RRBवरती जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च किंवा इतर प्रकारचे जर खर्च आपण केले तर अर्थात होणारा जो खर्च आहे हा 4 RRBवर होणाऱ्या खर्चापेक्षा तुलनात्मकदृष्ट्या हा कमीच असणार आहे. म्हणजे RRBच्या विलिनीकरणातून आपल्याला बरेच फायदे दिसतात. आर्थिक मजबूतीकरण होत आहे RRBचं आर्थिक सक्षमीकरण देखील होत आहे आणि RRBवर जो पैसा खर्च होत आहे तो देखील आता कमी होत आहे. आता बघा, RRBचं विलिनीकरण आहे ना, हे आपल्या देशामध्ये काही पहिल्यांदाच होणारी घटना आहे का? तर बिलकुल नाही. आतापर्यंत आपल्या देशामध्ये RRBचं विलिनीकरण 3 वेळा झालेलं आहे आणि आत्ता जे RRBचं विलिनीकरण 1 मे 2025 रोजी होणार आहे, हा 4था विलिनीकरणाचा टप्पा आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा RRBच्या विलिनीकरणाची शिफारस ही डॉक्टर व्यास समितीने केली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये 196 RRB होत्या. ज्यावेळी पहिला टप्पा विलिनीकरणाचा झाला, 196 RRBवरून आपण डायरेक्ट 82 RRBवर आलो. म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक RRB आपण मर्ज केल्या, त्यांचं विलिनीकरण करून टाकलं. त्यानंतर तो जो दुसरा टप्पा झाला, त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पहिल्या टप्प्यात 82 RRB तयार झाल्या होत्या त्याच्यापासून आपण 56 RRBवर आलो. तिसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं आपण, ज्या 56 RRB दुसऱ्या टप्प्यात तयार झाल्या होत्या त्याच्यावरून 43 RRBवर आलो आणि हा जो 4था टप्पा 1 मे 2025 रोजी आपण पूर्ण केला त्यामध्ये आपण 43 RRBवरून 28 RRBपर्यंत पोहोचलो. आता अख्ख्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये फक्त एकच RRB असेल असं सरकारचं ह्या पुढचं धोरण आहे. आता बघा, हे जे RRBचं विलिनीकरण आहे त्याच्यामागे काही जणांना असं वाटेल की अरे RRB फार आर्थिक तोट्यात वगैरे आहेत का? तर मित्रांनो तसं नाही आहे. जर आपण साधारण मार्चचे आकडे जे ताजे नाबार्डकडनं आपल्याला भेटलेत, नाबार्डचा सोर्स आपण वापरला आहे, की मार्चपर्यंतचे जे आकडे आहेत ते आकडे काय सांगतात की देशभरामध्ये 22,000 RRBच्या शाखा आहेत. साधारणपणाने 6,60,000 कोटी, आय रिपीट 6,60,000 कोटी इतक्या ठेवी RRBमध्ये जमा आहेत आणि RRBमध्ये एकूण 3 कोटी कर्ज खाती आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या आर्थिक वर्षांमध्ये सर्व RRBचा निव्वळ नफा हा 7,571 कोटी इतका झालेला आहे. आय रिपीट, गेल्या आर्थिक वर्षात, नोंद करून घ्या, गेल्या आर्थिक वर्षात RRBचा जो निव्वळ नफा आहे हा 7,571 कोटी इतका झाला आहे. म्हणजे RRB बिलकुल तोट्यामध्ये नाही. पण RRB आपल्याला मजबूत करायच्यात, ग्रामीण भागामध्ये अधिक मजबूतीने आपल्याला बँकिंगच्या सेवा लोकांना द्यायच्यात, ह्या उद्देशाने सरकारने RRBचं विलिनीकरण करायचं ठरवलं आणि वन स्टेट वन RRB ही याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली. आता ज्या सोप्या पद्धतीने आपल्याला वाटतं अरे हे सगळं चांगलं आहे का, तर बघा, सगळं चांगलं किंवा सगळं सोपं आहे अशातला काही भाग नाही. आव्हानांशिवाय, चॅलेंजेसशिवाय काही शक्यच नाही आहे. आता ह्याच्यामध्ये काही आव्हानं आहेत का या विलिनीकरणामध्ये? तर जरूर आव्हानं आहेत.
बघा आता काय होतंय की एका राज्यामध्ये 2-3 वेगवेगळे आर-आर-बी आहेत. त्यांचं विलिनीकरण एकाच बँकेमध्ये होणार आहे. पण मग आता ज्या आधीच्या 2-3 वेगवेगळ्या आर-आर-बी आहेत, त्या आर-आर-बीची जी कार्यरचना आहे, त्यांच्या संघटनेचं जे स्वरूप आहे, हे पूर्णपणाने वेगळं होतं. आता त्यांना नवीन ज्या आर-आर-बीमध्ये मर्ज होणार आहेत, विलीन होणार आहेत, त्यांच्याबरोबर सुसंगत करणं हे देखील एक चॅलेंज आहे. दुसरं आव्हान आहे वित्तीय चॅलेंज. फार मोठं वित्तीय आव्हान आहे, कारण प्रत्येक आर-आर-बीचा हा एन-पी-ए म्हणजे ज्याला आपण बुडीत कर्ज म्हणतो, हा वेगळा आहे. सी-आर-ए-आर वेगळा आहे. मग आता नवीन जे मर्ज होऊन जी नवीन बँक तयार होणार आहे, ज्या बँकेमध्ये हे विलिनीकरण होणार आहे, त्या बँकेच्या सी-आर-ए-आर आणि एन-पी-एच्या आकड्यांवरती या मर्जरमुळे, या विलिनीकरणामुळे परिणाम तर आपल्याला बघायला भेटेलच. आणि काही तांत्रिक आव्हानं पण याच्याबरोबर आहेत. तर तांत्रिक आव्हानं काय आहेत, की बाबांनो तुम्हीच विचार करा. आता थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, की 6,60,000 कोटींच्या ठेवी ह्या बँकांमध्ये आहेत. 22,000 शाखा आहेत. 3 कोटी कर्ज खाती आहेत. अरे एवढा मोठा जो डेटा आहे तो एकत्र करायचा आणि तो एकत्र केलेला डेटापासून आपल्याला नवीन आर-आर-बीकडे तो पोहोचवणं, हे ज्या तांत्रिक बाबी आहेत ना, ह्या पूर्ण करणं थोडंसं आव्हानात्मक आहे. अशक्य आहे का? तर बिलकुल नाही. हे सहज शक्य आहे का? तर तसंही नाही आहे. पण हे आव्हानात्मक जरूर आहे. तर भारत सरकारने हा जो वन स्टेट वन आर-आर-बीचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्याबाबत साधारणपणाने आपण ऐकलेलं आहे. परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो मी तुम्हाला. 1 मे 2025 पासून एक राज्य एक आर-आर-बीची घोषणा झाली. 43 आर-आर-बीवरून आता आर-आर-बीची संख्या 28 झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा आर-आर-बीच्या विलिनीकरणाची जी शिफारस आहे, ही व्यास समितीने केलेली होती. आणि आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये आर-आर-बीचं विलिनीकरण झालेलं आहे. आता लक्षात घ्या, आता हे जे आपल्या देशामध्ये हे जे आर-आर-बी बनल्या, ज्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो, ह्यांच्याबाबत थोडीशी आपण एक बेसिक माहिती जाता कारण बघा करंट अफेअरमधच्या निगडीत येणारे क्वेश्चन आहेत इकॉनॉमीमध्ये, याचं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि जेव्हापासून राज्यसेवा आता UPSC पॅटर्नवर जाणार आहे, त्यामुळे अशा साधारण प्रश्नांची संख्या वाढू शकते. तर जाता आपण आर-आर-बी बद्दल साधारण एक बेसिक माहितीची रिव्हिजन करून जाऊ, की बाबा आर-आर-बीची जी स्थापना आहे, ही नरसिंहन कार्यगटाच्या शिफारसीनुसार 1975 साली करण्यात आली. आता आर-आर-बीच्या स्थापनेचा जो कायदा आहे, त्याचं नाव आहे आर-आर-बी ॲक्ट 1976. पहिली आर-आर-बी, पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक मुरादाबाद, उत्तर प्रदेश येथे बनली. आता आर-आर-बीच्या बाबतीत एक गमतीची गोष्ट आहे, की आर-आर-बीचे मालकी हक्क तिघांकडे आहेत. 3 जण आर-आर-बीचे मालक आहेत. पहिला मालक कोण आहे? तर पहिला मालक आहे केंद्र सरकार, की ज्याच्याकडे साधारणपणाने आर-आर-बीतले 50% शेअर आहेत. 15% मालकी ही राज्य सरकारकडे आहे. ज्या राज्यामध्ये आर-आर-बी आहे त्या राज्य सरकारकडे 15% मालकी आहे आणि 35% मालकी ही पुरस्कर्ती बँकेकडे आहे. आता पुरस्कर्ती बँक म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, पुरस्कर्ती बँक म्हणजे काय, की एक अशी बँक जी आर-आर-बीमध्ये 35% पैसे तर लावते, त्याचबरोबर आर-आर-बीच्या स्टाफला ट्रेनिंग देणं, त्यांचं प्रशिक्षण घेणं, त्यांचं अपग्रेडेशन करणं, ह्या सगळ्यामध्ये मदत देखील करते. ती आहे पुरस्कर्ती बँक. म्हणजे मालकी हक्क कोणाकडे? तिघांकडे आहेत. केंद्राकडे 50%, राज्याकडे 15% आणि पुरस्कर्ती बँक त्याच्याकडे 35%. आता पुढचा प्रश्न आहे, की बाबा ही जी आर-आर-बी बनली त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? तर बघा, आर-आर-बीवरती नियंत्रण हे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार RBIकडे आहे. मात्र आर-आर-बीचं जे पर्यवेक्षण आहे, पर्यवेक्षणाची जबाबदारी मात्र नाबार्डकडे देण्यात आली. लक्षात घ्या, आर-आर-बीवर नियंत्रण हे RBIचं आहे. त्याच्यासाठीचा कायदा कोणता? तर आपला तोच बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. पण आर-आर-बीचं पर्यवेक्षण आहे हे मात्र नाबार्डकडे आहे. आता आर-आर-बी स्थापन करण्यामागचा हेतू काय होता? की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत बँकिंग सुविधांचा विस्तार करणे, बँकिंग सुविधा पोहोचवणे आणि त्यांना खाजगी सावकारांच्या जंजाळातून मुक्त करणे, फार सोप्या पद्धतीने त्यांना कर्जाची सोय करणे, त्यांना बचतीची सवय लावणे, ह्यासाठी आर-आर-बीची स्थापना करण्यात आली. आर-आर-बीचे मुख्य लाभार्थी कोण आहेत? तर जे छोटे शेतकरी आहेत, सीमांत शेतकरी आहेत, छोटे व्यापारी आहेत, छोटे उद्योजक आहेत. साधारणपणाने ह्या लोकांना कर्ज देण्यामध्ये ना मोठ्या बँका टाळाटाळ करतात. मग ह्या लोकांना देखील कर्जाची गरज आहे. कर्ज भेटलं, भांडवल भेटलं तर त्याच्यातून यांचे उद्योग व्यवसाय मोठे होतील, गरिबी कमी होईल, देशातले रोजगार तयार होतील. या हेतूने आर-आर-बीची स्थापना करण्यात आली. त्याचे मुख्य लाभार्थी छोटे शेतकरी, सीमांत शेतकरी, छोटे व्यापारी, छोटे उद्योजक जे ग्रामीण भागातले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग, ज्याला आपण अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा म्हणतो, त्यासाठी लक्षात घ्या, अग्रक्रम कर्ज पुरवठ्यासाठीचं जे लक्ष आहे आर-आर-बीचं, हे 75% इतकं आहे. इतर बँकांच्या केसमध्ये आपण ऐकतो की तो 40% आहे, पण आर-आर-बीच्या केसमध्ये 75% आहे. कारण